बघा मित्रांनो, आपल्या गावच्या शेतात म्हणजे जवळजवळ हे साधारण 1.5 एकरचं क्षेत्र आहे. पूर्ण प्लॉट एवढा जबरदस्त बसलेला आहे झेंडूचा. आता ही व्हरायटी आहे कलकत्ता. तर माझ्या अंदाजानुसार 10 ते 12 दिवसात हा प्लॉट चालू होणार आहे. आता त्याला साधारण हे बघा अशा बारीक बारीक कळ्या लागलेल्या, काही अशा फुललेल्या आहे, त्याच्यापेक्षा अशा काही मोठ्या मोठ्या झालेल्या आहे. आणि हा जरा त्याची साईज थोडी मोठी झाली. साधारण 10 ते 12 दिवसात प्लॉट चालू होणार आहे. रस्त्यालगतच आहे बघा, पूर्ण हे मल्चिंग पेपर केलेलं आहे. याची कलकत्ता झेंडूची लागवड ही पाडव्याच्या दिवशी केलेली आहे बघा. तर त्याला आत्तापर्यंत जे काय म्हणजे 8 दिवसाला साधारण असं स्प्रे द्यायला लागतो. जास्त करून आहे ना, याला पांढरी माशीचा जास्त प्रादुर्भाव असतो, थ्रिप्स आणि पांढरी माशी. त्याच्यामुळं आपल्या 8 दिवसाच्या आत किंवा 8 दिवसाचा 2 किंवा 8 दिवसात एक असा साधारण स्प्रे द्यावा लागतो. ना आता सध्या आहे ना 2 दिवसापासून हवा खूप सुटलेली आहे, त्याच्यामुळं झाडं थोडे कललेले आहे बघा. आता हे झाड सरळ होतं, कालला मी हे झाड पाहिलं होतं, जरा सरळ होतं. आज संध्याकाळी काल खूपच हवा सुटली होती, त्याच्यामुळे थोडं कानं झालेलं आहे बघा. तर इकडे पवन, तर याची लागवड कधी झालेली? 18 मार्च. 18 मार्च म्हणजे पाडव्याच्या आसपासच ना जवळजवळ. तर याला कोणते स्प्रे देता तुम्ही? पांढरी माशी, थ्रिप्स, हां 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 दांडी करपा, हां 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 पुरी डावणी. त्याचा काही इफेक्ट जाणवला का नाही तुम्हाला? हा चांगले रिझल्ट आले. रिझल्ट चांगले आलेला. मग साधारण किती दिवसात चालू होणार आहे? हा जवळ 15 मेच्या. नाही, चालू किती दिवसात होईल असा अंदाज? 10-12 दिवसात. 10-12 दिवसात फुल चालू होईल ना. बघा बघा, हे आपले लहान बंधूचे आणि हे जवळ घरच आहे आपलं, सगळी शेती सगळे ते सांभाळतात ते. आणि त्या बाजूला मिरचीचा प्लॉट आहे. साधारण मला वाटतं किती बेड आहे मिरचीचे? 9 बेड. 9 बेड आहे की मिरचीचे? मिरची लागली पण ना. किती बेड आहे? 10 का 12? 9 बेड. 9 बेड आहे ना. कोणती व्हरायटी ती मिरचीची? तलवार आहे ना. तलवार आहे ना. हा, तलवार मिरची खायला पण तिला बाजारामध्ये आहे ना चांगला प्रतिसाद आहे बघा. असा प्लॉट बसलेला आहे पूर्ण इडून तिडून, जवळजवळ 1.5 एकरात प्लॉट आहे. आणि बघा ही झेंडू आहे ना, आता फुलं आहे, चांगला लागला आहे बघा, मोठमोठे झाले. म्हणजे 12 ते 10 दिवसाच्या आत पूर्णपणे चालू होणार आहे. फिनिशिंग बघा त्याची अतिशय सुंदर आहे. आणि याला फक्त जास्त करून पांढरी माशी आणि थ्रिप्सचाच प्रभाव असतो, त्याला जास्त स्प्रे द्यावा लागते. पण स्प्रे एवढे नाही, 8 दिवसाच्या आत 1-2 किंवा 8 दिवसानंतर एक. हे बघा पूर्ण क्षेत्राला रस्त्यालगत आहे, भरपूर मोठं आहे. आणि झाडं सगळे एक साईज आहे. लागवड ज्याप्रमाणे केलेली त्यामुळे झाडांची साईजसुद्धा एक साईज झालेली बघा. छोटे मोठे काहीच नाही, एकसारखा प्लॉट बसलेला आहे बघा. इथून तिथून एकदम सुपर आहे एकदा बघा. 10 ते 12 दिवसात किंवा 8 ते 10 दिवसात हा प्लॉट चालू होणार आहे. ते बघा असा माल आहे, एकदम क्वालिटी आहे. आणि आता बाजार साधारण 20 ते 25 दिवसात मी फुल मार्केटला गेलो तेव्हा बाजार डाऊन होते. पण आता हळूहळू एवढ्या 8 दिवसात बाजार आहे ना थोडे वाढायला लागलेले. आणि इथून पुढे पण बाजार सुधारतील असा अंदाज आहे बघा. सुपर माल आहे, एकदम अप्रतिम असं प्लॉट बसलेला आहे बघा, एकदम सुपर माल आहे. बघा मित्रांनो, मिरचीची अशी सुपर व्हरायटी तलवार म्हणून ही मिरची थोडी तेज पण आहे. आणि सध्या हे शेतकरी वर्ग हेच करता येईल मिरची लागवड. तर आता लहान्या बंधूंचे आपण आता बोललो, ते म्हणे हे झेंडूलगतच हा झेंडूचा प्लॉट आहे. झेंडूलगतच 9 बेड लावलेले आहे बघा, अतिशय सुंदर. आणि एक जात झाड झालेले, कुठे बारीक नाही छोटे नाही, लागवडच त्या प्रमाणात केलेली आहे. आणि त्याला हळूहळू आता मिरची लागण्यास सुरुवात झालेली आहे बघा. छोटे मोठे लागलेले, थोडंसं आता उन्हाचा प्रादुर्भाव असल्यामुळे थोडं म्हणजे सरळपणा किंवा थोडा वेळ लागेल तरी आहे बघा. एकदमच असं चॉपर मिरची आहे.
तर आहे बघा असा प्लॉट बसलेला आहे हा. तर चालू झालेलीच आहे तिचा जरा मिरची लागले ते एवढ्या 7-8 5-6 दिवसात फुल चालू होऊन जाईल बघा. 9 बेड आहे मिरचीचे, पण अशी अप्रतिम झाडं झालेली आहे बघा त्याचे. त्याला बी औषधं हेच मारावं लागतात, किंवा पांढरी माशी किंवा मग थ्रिप्स तर येताच थोडा त्यात पानांवर जास्त आहे. आता हे पानांची फिनिशिंग बघा एकदम असे सुपर आहे. तर असं थोडेफार 4-8 दिवसात जसं झेंडूला आपण स्प्रे देतो आहे त्या प्लॉटला, तसेच याला बी वरच्यावर स्प्रे द्यावा लागतात, जेणेकरून त्याचा रोगराई होऊ नये म्हणून बघा असा प्लॉट. त्या बाजूला थोडीशी जनावरांसाठी थोडंसं खायसाठी हे केलेलं आहे मका. तर बघा असा प्लॉट बसलेला आहे आपला. हे आपलं घर आहे जवळच. तर बघा अशा प्रकारे मिरचीचा प्लॉट आहे हा. छोटा आहे पण मस्त बसला आहे बघा. येत आहे झाडांची उंची बघा कशी, एकदम फिनिशिंग बघा त्याची. एकदम असा भारी प्लॉट आहे हा आपला, गावालगत, आपला रस्त्यालगत हे बघा. आणि इथून शिर्डी गोटी हायवे पण आहे बघा. एकदम रस्त्यालगतच आपली जमीन आहे. अतिशय सुंदर असा प्लॉट बसलेला आहे बघा. बघा मित्रांनो, ते कालच्या आपल्या मळ्यातली आंब्याची व्हरायटी होती, आणि आता हे बघा प्युअर केशरी. आज हे आपल्या गावाजवळचं घर आहे, हे घरापसली झाड आहे बघा. असे अप्रतिम असे झाडं बसलेले आंबे बघा, प्युअर केशरी एकदम, खायला एकदम गोड. हे बघा हे आपल्या घरापसली आहे बघा. हे आंबे बघा किती आलेले, हे बघा. एवढे अप्रतिम आंबे, पूर्ण केशर झाड, अक्षरशः मोडाया झालेले बघा. पूर्ण सगळी केशरची झाडे. बघा हे आपलं घर आहे, घराजवळ साधं ही पूर्ण इडून तिडून बांधाला ताटी लावलेली बघा आंब्यांची बघा. हे सगळे टोटल केशर आहे. हे बघा पूर्ण झाड असे काही कललेले बघा. याला एकदम क्वालिटी सुपर आहे. हे बघा इडून तिडून लावलेले बघा. म्हणजे आंब्यांची म्हणजे हर प्रकारचे आमच्याकडं गावाला झाड आहे बघा या आंब्यांचे. हे बघा, हे बघा, हे आपल्या गाई आहे. सगळे झाडं एकदम अप्रतिम आलेले बघा, वरपर्यंत आंबे. तर गायींसाठी हा गोठा आहे, हे घर आहे बघा आपलं. सगळे आंबे आलेले बघा. तर बघा हे किती झाड छोटं आहे, पण पूर्ण मोडायला आलेलं आहे बघा पूर्ण. हे बघा गावाकडचं ते गावाकडचंच. हे बघा तुम्ही किती विकतचं खा, पण जे ऑर्गॅनिक आहे त्याला लिमिट नसतं बघा. पूर्णपणे हे बघा, हे पूर्ण झाडे, पूर्ण ताटी आहे पूर्ण घराभोवती आंब्यांचे. हे बघा टोटल सगळे केशर आहे. जवळजवळ हे 40 ते 50 झाडं घराच्या एका बाजूलाच आहे बघा. अजून बी भरपूर आहे बघा घरासमोरचे, त्याला पण आंबे आलेले बघा. केशर, गावठी जे प्रकार पूर्ण झाडे बघा घराभर. हे आपलं घर आहे.